विधान परिषदेमधील भाजपचे आमदार अमित गोरखे आपल्या बरोबर आहेत। अमित गोरखेजी, आज तुम्ही विधान परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की पिंपरी चिंचवड जी मोठी महानगरपालिका आहे त्या अंतर्गत डीपी प्लॅन जो आहे तो चुकीच्या पद्धतीने बनवलेला गेलेला आहे। जी कंपनी अपॉइंट करण्यात आली ही संपूर्ण डीपी प्लॅन करण्याकरता त्यांनी हस्तक्षेप केला असं तुमचं म्हणणं आहे। काय नेमकं नक्की किती डीपी प्लॅन ह्याच्यामुळे चेंज झालेला आहे, लोकांना किती नुकसान आहे आणि अधिकाऱ्यांचा किती नफा आहे यात? खरं तर अत्यंत डोळे झाकपणे या कंपनीनं आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी झोपून हा डीपी प्लॅन बनवला आहे। आज त्या ठिकाणी गोरगरीब जनता असेल, त्यांचे अनेक घरं अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या घरं राहत आहेत, त्या घरांवर आज त्या ठिकाणी आरक्षण आहे। एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्मारक आहे, महात्मा फुलेंचं स्मारक आहे, अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे। तर त्या ग्राउंडवर पण पोलीस स्टेशन असेल व इतर प्रास्ताविक त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत। तेवढंच काय, रेड झोन सारख्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे काही करता येत नाही, पण त्याच्यावरही आपण आरक्षण टाकलीत इमारती बांधता येतील। त्यामुळे हा डीपी प्लॅन करत असताना अत्यंत डोळे झाकून हा डीपी प्लॅन केलेला आहे। जिथं सँक्शन बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी आरक्षण टाकलेली आहेत आणि आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे। आज जनता रस्त्यावर आहेत, अनेक आंदोलनं झाली आहेत। त्यामुळं ह्या कंपनीने डोळे झाकून काम केले, अधिकाऱ्यांची तेवढीच चूक आहे, म्हणून मी आज लक्षवेधीद्वारे हा डीपी प्लॅन तातडीने रद्द करा अशी मागणी केली। परंतु यामध्ये जे काही मंत्री महोदय आहेत, एकनाथ शिंदेंच्या खात्यांतर्गत हे सगळे येत आहे, त्यांच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार करून डीपी प्लॅन चेंज केलाय। नाही, लक्षात घ्या की आता डीपी प्लॅन त्यांनी टाकलाय आणि याला हरकती मागवणार आहेत। आज माननीय मंत्री महोदयाने आम्हाला सांगितलं की त्या हरकतींची दखल घेऊन आम्ही डीपी प्लॅन नक्कीच त्या ठिकाणी रद्द करू किंवा पुढची आम्ही बैठक तातडीने लावू। पण मला असं वाटतं की या ठिकाणी त्या ठिकाणचे असलेले अधिकारी असतील, ती कंपनी असेल, यांनी डोळे झाकूनच हे काम केलंय। आळंदी लगत असलेलं आळंदीसारख्या ठिकाणी कत्तलखाना कसा होऊ शकतो हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगून तेही रद्द करू असं सांगितलंय। पण मला असं वाटतं की हा डीपी प्लॅन तातडीने रद्द व्हावा आणि लवकरात लवकर बैठक लावावी, यासाठी आजची लक्षवेधी देऊ। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।